शेतकरी मित्रांनो, आज आपण टालेवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड येथे हंसराज ताले सर यांच्या शेतामध्ये आलो आहोत। हा त्यांचा 2.5 एकरचा प्लॉट आहे। तुम्ही बघू शकता एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी ह्या झाडाची लागवड केली आहे आणि आज 9 महिन्यानंतर झाड 18 ते 20 फुटापर्यंत गेलं आहे। कुठं कोणतं झाड किडलं नाही, काय नाही। आणि त्यांनी हे आंतरपीक म्हणून या ठिकाणी गहू घेतलेला आहे आणि या बाजूला बाजरी लागवड त्यांनी 8x11 वर केली आहे। मित्रांनो, आपल्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याचा गैरसमज आहे की हे फक्त लाल मातीमध्ये होतं। तुम्ही ताले सरांची जमीन बघू शकता, प्युअर ही काळीची जमीन आहे। त्याच्यामुळे हा डोक्यातला गैरसमज काढून टाका। सर, लावल्यानंतर काही अडचण नाही, काहीच अडचण आली नाही ह्याला। अजून कसल्याच प्रकारची अडचण आली नाही। याच्या अगोदर कोणतं तुम्ही आंतरपीक घेतलं होतं? त्याच्या अगोदर सोयाबीन घेतली होती आपण याच्यामध्ये। हा, सोयाबीनला एका बॅगला आपल्याला इथं कमीत कमी 40 कट्टे म्हणजे कमी 20-25 क्विंटलचं सर्व आवरेज झालेलं एकरी का पूर्ण एरियामध्ये। सरांनी सांगितलं आहे की त्यांनी सोयाबीन केली ती आंतरपीक म्हणून कसल्याच प्रकारची अडचण नाही। जे आपण रेग्युलर झाडं नसताना देखील आपल्याला आवरेज तेवढंच असतं आणि झाडं लावल्यानंतर देखील आवरेज तेवढंच आहे। म्हणून बांधवांनो, हा डोक्यातला तुम्ही गैरसमज काढून टाका की याच्यापासून काय होईल। तुम्ही बघू शकता आज त्याची उंची, सगळं झाड सरांचं बघू शकता। रिप्लेसमेंट मध्ये आपण 1000 झाडामध्ये पाठीमागे फक्त 100 आपले प्रॉब्लेम आला होता, झाडांचा खराब झाला। ते आले का परत तुम्हाला रिप्लेस आपल्याला भेटले सगळे। रिप्लेस सरांचे रिप्लेस मध्ये असणारे झाड आहेत रिप्लेस मध्ये झाले। हे छोटे छोटे झाडं सरांचे रिप्लेस मधले आहेत। बघा, कंपनी तुम्हाला पूर्णपणे सिक्युरिटी देते, त्याच्यात काहीच असं नाही। 1000 त्यांच्या झाडाची ऑर्डर होती, त्याच्यातले काही 100 झाड खराब झाले आणि जे पाठीमागून लावले ते आपल्या समोर ते झाड दिसतात छोटे छोटे। तरी बांधवांनो, शिवशक्ती ॲग्रोटेक लिमिटेड कंपनीचे तुम्ही वर्मा जातीचं सागवान मागून घ्या आणि आपली गरिबी दूर करा। धन्यवाद।